पेट्रोल पंपाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 2.5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या 3 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींमध्ये खंडाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश बागुल, सदस्य मोबिन खान आणि माजी उपसरपंच सादिक खान यांचा समावेश आहे। अण्णासाहेब आप्पाजी मोहन राहता डोंबिवली यांना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पंप मंजूर झालाय। खंडाळा येथील नामदेव सूर्यवंशी यांच्या गटमध्ये हा पंप उभारण्यात येणार आहे। या पंपामध्ये वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांची 25% भागीदारी आहे। पंपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला ना हरकत प्रमाणपत्र सादर करायचे होते। जिल्हाधिकारी कार्यालयाने 12 जानेवारी 2024 रोजी खंडाळा ग्रामपंचायतीला पत्र पाठवून ना हरकत प्रमाणपत्र मागवले होते। तेव्हापासून ज्ञानेश्वर जगताप हे खंडाळा ग्रामपंचायतीकडे चक्रा मारत होते। 22 नोव्हेंबर 2024 रोजी जगताप यांनी खंडाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश बागुल यांची भेट घेतली। त्यावेळी बागुल यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 3 लाख रुपये लागतील असं सांगितलं। आम्हाला सर्व सदस्यांची मीटिंग घ्यावी लागेल, सर्वांना पैसे द्यावे लागतील। 3 लाख रुपये दिल्यानंतर लगेच तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असं बागुल यांना सांगितलं। त्यावर तडजोडी अंती 2.5 लाख रुपयात ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरलं। परंतु ज्ञानेश्वर जगताप यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला। त्यानुसार पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईकनवरे, दिलीप साबळे, पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे, कर्मचारी भीमराव जिवडे, युवराज हिवाळे, सचिन बारसे यांच्या पथकाने 26 नोव्हेंबर रोजी सापळा रचून लाच मागणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी यांची पडताळणी केली। खंडाळा येथील हॉटेल कैलासमध्ये रात्रीच्या सुमारास ही पडताळणी करण्यात आली। 2.5 लाख रुपये दिल्यानंतर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र देतो असे यावेळी निश्चित झाले। पेट्रोल पंप चालकाची फाईल जवळपास 11 महिने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून पदाचा पदाधिकारी यांनी दुरुपयोग केल्याची बाब निष्पन्न झाली। या प्रकरणी ज्ञानेश्वर जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2.5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या रमेश बागुल, मोबिन खान, सादिक खान या 3 जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे हे करीत आहे। शैलेंद्र खेरमोडे, एमसेड न्यूज, वैजापूर।